नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मे जून 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स किंवा समर 2024 एक्झामिनेशनचे रिझल्ट्स त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac वर वेळोवेळी पब्लिश केले जात आहेत, अपलोड केले जात आहेत. आणि आपण गेले 5 दिवस झालं कंटिन्यू दररोजच जेवढे रिझल्ट ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड होतील तेवढ्यावर आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्याचं रिझल्ट कसं पाहायचं हे सांगत आहोत. तसेच आता तुम्ही रेग्युलर तर व्हिडिओ पाहताच आपल्या चॅनलवर, तरी पण मे जून 2024 एक्झामिनेशनच्या रिझल्टसाठी आपण एक फोल्डर तयार केलेला आहे स्पेशल आपल्या या चॅनलवर. प्लेलिस्ट कुठं आहे बघायचं, प्लेलिस्टवर जायचं. प्लेलिस्टवर गेल्यानंतर तुम्हाला एक फोल्डर दिसेल, तिथं मे जून 2024 एक्झाम रिझल्ट YCMOU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट नावाचं एक फोल्डर दिसेल. त्या फोल्डरवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये मे जून 2024चे जेवढे काही आतापर्यंत रिझल्ट लागले आहेत ते सगळेच रिझल्टचे दररोज बनवलेले व्हिडिओ एका लाईननं तारखेनुसार तिथं सेव्ह करून ठेवल्यात आहे. प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याची. ठीक आहे, तुम्ही तिथे सुद्धा जाऊन दररोज चेक करू शकता आणि आजचा व्हिडिओसुद्धा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. तसेच तुम्ही रेग्युलर जसे व्हिडिओ बघता चॅनलवर तसेच सुद्धा बघू शकता. दोन्ही फायदा आहे त्याचा. प्लेलिस्टचा काय होतं फायदा की ती स्पेशल व्हिडिओ स्पेशल फोल्डरमध्ये सेव्ह करता येतात आपल्याला. नॉर्मली तर ती रेग्युलर तारखेप्रमाणे दिसणारच आहेत तुम्हाला. ओके, तर आज आहे दिनांक 4 जुलै 2024. आज तेवढे काही जास्त रिझल्ट लागलेले नाहीत, थोडे कमीच रिझल्ट लागलेले आहेत. काल आपण 3 जुलै 2024 रोजी जेव्हा व्हिडिओ बनवलो तेव्हा व्हिडिओ बनवल्यानंतरसुद्धा काही रिझल्ट्स ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड झालेले आहेत. मग ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेले नाहीत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, तर कालची घेऊत आपण. काल दिनांक 3 जुलै 2024 रोजी लागलेल्या रिझल्टची पण माहिती घेऊया. तसेच आज दिनांक 4 जुलै 2024 रोजी लागलेल्या रिझल्टची सुद्धा माहिती घेऊया. दोन्ही दिवसाची घेऊया, म्हणजे कोणतेही आपलं स्किप होणार नाही, राहणार नाही. ठीक आहे, दिसते तुम्हाला रिझल्ट्स ऑफ एक्झामिनेशन मे जून 2024 स्टुडंट हॅव्हिंग 16 डिजिट PRA नंबर. ओके, हां, प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1. आता इथून सुरू करूया आपण. ओके, ठीक आहे. 10 तारीख आहे, 3 तारीख बघूया कुठं आहे. तर सिरियल नंबर 44 आहे. प्रोग्राम कोड M52. प्रोग्राम नेम MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 1. 3 जुलै 2024 रोजी काल रिझल्ट लागलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये पण घेतला, आज पण घेऊया आता. ठीक आहे. सिरियल नंबर 45. प्रोग्राम कोड M52. MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 2. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 45. प्रोग्राम कोड M52. MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 3. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 47. प्रोग्राम कोड M52. प्रोग्राम नेम MA इकॉनॉमिक्स 2021 पॅटर्न सेमिस्टर 4. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 48. प्रोग्राम कोड M54. प्रोग्राम नेम MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 1. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 49. प्रोग्राम कोड M54. प्रोग्राम नेम MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 2. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 50. प्रोग्राम कोड M54. प्रोग्राम नेम MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 3. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 51. प्रोग्राम कोड M54. MA मराठी 2021 पॅटर्न सेमिस्टर 4. रिझल्ट लागलेला आहे 3 जुलै 2024 रोजी. सिरियल नंबर 52. प्रोग्राम कोड M62. प्रोग्राम नेम MA इन एज्युकेशन विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2016 CGPA पॅटर्न. 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. आता सिरियल नंबर 53. प्रोग्राम कोड M17. प्रोग्राम नेम MCOM M17 विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2015 CGPA पॅटर्न. दिनांक 4 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. 4 जुलै म्हणजे आजच रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. सिरियल नंबर 54. प्रोग्राम कोड Z02. फर्स्ट इयर BCom मराठी मीडियम 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे.
आता ही कालच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेलं नव्हतं, आलेलं नव्हतं. घेतलेलं नव्हतं म्हणण्यापेक्षा आलेलं नव्हतं. आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवत होतो तेव्हा वेबसाईटवर ही अपडेट झालेलं नव्हतं, ही नंतर अपडेट झालेलं आहे. त्याच्यामुळं कालच्या व्हिडिओमध्ये ही BCom मराठी मीडियम आणि BCom इंग्रजी मीडियमचे रिझल्ट आलेले नाहीत. त्याच्यामुळं आपण दुबारा घेतो आहे. सगळं स्किप होऊ नये, कोणतं राहू नये आपल्या व्हिडिओमधून. ठीक आहे. तर सिरियल नंबर 54, प्रोग्राम कोड आहे G02, फर्स्ट इयर BCom मराठी मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 55, प्रोग्राम कोड G02, सेकंड इयर BCom मराठी मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. प्रोग्राम कोड सिरियल नंबर 56, प्रोग्राम कोड आहे G02, प्रोग्राम नेम आहे थर्ड इयर BCom मराठी मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. आता जे आपले सबस्क्रायबर आहेत, पुन्हा आपले फ्रेंड्स आहेत, आपले कमेंट वगैरे केले होते आपल्या ह्याच्यावर व्हिडिओमध्ये, तर त्यांनी BComचा रिझल्ट कधी लागणार असं अनेक लोकांनी आपल्याला कमेंट केलेले आहे. तर BCom मराठी मीडियमचा रिझल्ट लागलेला आहे. फर्स्ट इयरचा लागलेला आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, तिन्ही वर्षाचा मराठी मीडियमचा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही त्या इयरच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून, जसं आता इथं फर्स्ट इयर BCom मराठी मीडियमवर क्लिक करायचं आहे का, क्लिक करून इथे एक्झाम इव्हेंट निवडायचं 2024 मे जून 2024. खाली PRA नंबर किंवा सीट नंबर टाकायचं, कॅप्चा कोड किंवा ती अभाव कोड म्हणून रेगामधला कोड टाकायचं आणि खाली सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, प्रोग्राम कोड, प्रोग्रामचं नाव, पुढे रिझल्ट व्ह्यू येते, पुन्हा रिझल्ट स्टेटस येते, रिझल्ट व्ह्यू येते, निळ्या अक्षरात येते. त्या निळ्या अक्षरावर क्लिक करायचं आणि त्याची PDF मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचं किंवा प्रिंटर असेल तर प्रिंट काढून घ्यायचं. कलर प्रिंट काढलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. तर BCom मराठी मीडियमचा रिझल्ट लागलेला आहे. तरीसुद्धा एखाद्याचा चेक करताना कोणाचा रिझल्ट दिसत नसेल तर काळजी करायचं नाही. 1-2 दिवसामध्ये अपडेट होऊन जाते डेटाबेस, त्यानंतर तुमचा रिझल्ट दिसायला लागू होतं. आता अनेक जणांचं कमेंटमध्ये मी कमेंट पाहतो की सर तुम्ही इथं रिझल्ट लागल्याचं दाखवत आहे, पण ज्यावेळेस PRA नंबर टाकतो किंवा एक्झाम इव्हेंट सिलेक्ट करून सर्च करतो त्यावेळेस व्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर नवीन मे जून 2024चा एक्झामचा रिझल्ट दाखवतच नाही, ते गेल्या वर्षीचा रिझल्ट दाखवते PRA नंबरवर. असं अनेक लोकांच्या समस्या येत आहेत. तर त्यांनी काय करायचं आहे, चेक करतच राहायचे कंटिन्यू. आज जर चुकीचं दाखवत असेल तर उद्या चेक करायचं आहे. उद्या 24 तासानंतर चेक अनेकदा डबल चेक करायचं आहे की रिझल्ट लागला का नाही. तर ती डेटाबेस अपडेट झाले नसल्यामुळे प्रॉब्लेम येतं. गडबडीमध्ये ह्यांनी काय केले असतील की तुमचं रिझल्ट लागले म्हणून टाकून दिले असतील, डेटाबेस अपलोड व्हायचं राहिलं असेल. तर ते उद्या 1 दिवसानंतर तुम्ही चेक केल्यानंतर निश्चितपणे तुमचा रिझल्ट दिसायला लागेल. उद्या परवा 1-2 दिवस कंटिन्यू चेक करत राहायचं, तुमचा रिझल्ट दिसायला लागेल. ठीक आहे. पुढे सिरियल नंबर 57 आहे, प्रोग्राम कोड G02, फर्स्ट इयर BCom इंग्लिश मीडियम. ह्याचा पण रिझल्ट दिनांक 3 जुलै 2024 रोजी लागलेला आहे. ह्याचे कोणी विद्यार्थी असतील तर त्याच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून ते एक्झाम इव्हेंटवर मे जून 2024 सिलेक्ट करून खाली PRA नंबर टाकून कोड टाकून, कोड म्हणजे रेगामधला काही कोड राहते, हे रेगामधला UZOQL हे खाली टाकायचं आणि सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे. तुमचा रिझल्ट तुम्हाला नाव, प्रोग्राम कोड आणि पुढे रिझल्ट म्हणून व्ह्यू येते निळ्या अक्षरावर क्लिक करायचं व्ह्यूवर आणि तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता किंवा प्रिंट काढू शकता. ठीक आहे. सिरियल नंबर 59, प्रोग्राम कोड आहे G02, प्रोग्राम नेम आहे थर्ड इयर BCom इंग्लिश मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे. एक मिनिट हे राहील ना, 1 मिनिट सॉरी. तर सिरियल नंबर 58 आहे, G02, सेकंड इयर BCom इंग्लिश मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर 59 आहे, प्रोग्राम कोड G02, थर्ड इयर BCom इंग्लिश मीडियम, 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. थोडक्यामध्ये BComचे मराठी मीडियमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि इंग्लिश मीडियमचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ह्या दोन्ही मीडियमचे 3 जुलै 2024 रोजी रिझल्ट लागलेले आहेत. त्यापुढे क्लिक करून तुम्ही रिझल्ट चेक करू शकता. ठीक आहे. ओके. काही लोकांनी मला कालच कमेंट केले होते की सर रिझल्ट लागला आहे, परंतु काल जेव्हा त्यांनी कमेंट केले तेव्हा मला ती दिसत नव्हतं, अपडेट झालेलं नव्हतं वेबसाईटवर. थोडं उशिरा अपडेट झालेलं असल्यामुळे आपण घेतलं नाही, आज घेतलो. ओके. चला, प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 2 ह्याच्यामध्ये बघूया. आता आपण जुलै कुठं आहे पाहू ह्याच्यामध्ये. ओके. हां ठीक आहे.
तर सिरियल नंबर 28 आहे P26 BSc ऑप्टोमेट्री विथ क्रेडिट्स डिस्टन्स एज्युकेशन 2009 पॅटर्न 3 जुलै 2024 रिझल्ट लागलेला आहे. काल लागला आहे रिझल्ट. सिरियल नंबर आहे 29. प्रोग्राम कोड आहे G40. प्रोग्रामचं नाव आहे BCom कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट 3 जुलै 2024 रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 30. प्रोग्राम कोड G15. प्रोग्रामचं नाव आहे BA in MCJ विथ क्रेडिट डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न 3 जुलै 2024 रिझल्ट लागलेला आहे. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 3 मध्ये पाहूयात आपण. ओके ठीक आहे. ओके 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 चल. हां तर इथं काल पण बघितलेलं आपण डबल चेक करूया. सिरियल नंबर 37 आहे V151. प्रोग्राम कोड आहे. प्रोग्रामचं नाव आहे MSc इन मॅथमॅटिक्स 2023 NEP पॅटर्न 3 जुलै 2024 रिझल्ट लागलेला आहे. पुन्हा आणि सिरियल नंबर 37 दाखवत आहे. प्रोग्राम कोड V154. प्रोग्रामचं नाव आहे मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री 2023 पॅटर्न NEP. त्याचासुद्धा रिझल्ट 4 जुलै 2024 रिझल्ट लागला आहे, म्हणजे आजच रिझल्ट लागलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, सगळे रिझल्ट कवर केले. आता एक प्रॉब्लेम मला इथं कळत नाही. 1 मिनिट. तुम्ही काय करायचं पहिल्यांदा, आता ही फ्रेशवाले रिझल्ट बघितलेले आहेत आपण. काही लोकांनी जर आपले जुने व्हिडिओ पाहिलेले नसतील तर ती चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. प्लेलिस्टचं नाव आहे YCMU मे जून 2024 एक्झाम रिझल्ट. त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता. तसेच आता सध्या व्हिडिओ चालू आहे तर सांगून टाकतो लगेचच, तो काही जुने रिझल्ट आहेत लागलेले, त्याचे स्क्रीनशॉट करून घ्या किंवा पॉज करून बघून घ्या. ह्याच व्हिडिओमध्ये सगळे रिझल्टसुद्धा दिसतील तुम्हाला. ठीक आहे. ओके इथं बघून घ्या. बघून घे. सगळेच रिझल्ट आहेत त्याच्यामध्ये. मे जून 2024 एक्झामचे सगळे रिझल्ट आहेत त्याच्यात. ठीक आहे, बघून घ्या. आणि पुन्हा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन रिझल्टमध्ये जाऊन ह्याच्या प्रत्येकाच्या पुढे क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही रिझल्ट पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो. ओके आता एक अडचण आहे, एक तुम्हाला सांगणार आहे. एवढं बघितलं तुम्ही. ओके आता पहा योगा इथं की किती आहे सिरियल नंबर. 1 मिनिट. हां इथं जर तुम्ही पाहिलं तर ही आहे सिरियल नंबर 28. कशामधला आहे 1 मिनिट. प्रोग्राम्स अंडर एक्झाम युनिट 1 ह्याच्यामध्ये सिरियल नंबर आहे 28. ओके हां सिरियल नंबर 28 आहे. ओके हां सिरियल नंबर 28 मध्ये प्रोग्राम कोड दाखवत आहे M49. प्रोग्रामचं नाव आहे MA मराठी ODL 2023 पॅटर्न NEP 2020. ह्याचा रिझल्ट 29 जून 2024 रोजी लागलेला आहे म्हणून सांगितलेला आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे सिरियल नंबर 29 आहे. प्रोग्राम कोड आहे M50. तर प्रोग्रामचं नाव आहे MA इकॉनॉमिक्स ODL 2023 पॅटर्न NEP 2020. ठीक आहे. ह्याचा पण रिझल्ट 29 जून 2024 रोजी लागलेला आहे. ठीक आहे. ओके पुढे तर सिरियल नंबर आहे 30. प्रोग्राम कोड आहे M58. प्रोग्रामचं नाव आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ODL 2023 पॅटर्न NEP 2020. ह्याचा सुद्धा रिझल्ट 29 जून 2024 रोजी लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 31. प्रोग्राम कोड आहे M59. प्रोग्रामचं नाव आहे MA हिंदी ODL 2023 पॅटर्न NEP 2020. 29 जून 2024 रोजी रिझल्ट लागलेला आहे. सिरियल नंबर आहे 32. प्रोग्राम कोड आहे M60. प्रोग्रामचं नाव आहे MA हिस्ट्री ODL 2023 पॅटर्न NEP 2020. 29 जून रोजी ह्याचा रिझल्ट लागलेला आहे. आता मी काय केलं एकाचं की माझ्या एका नातेवाईकाचं M60 MA हिस्ट्री ODL 2023 पॅटर्न NEP 2020 त्याला ॲडमिशन होतं. तर मी काय केलं, क्लिक हेअरवर क्लिक केलं. इथं एक्झाम इव्हेंट मे जून 2024 सिलेक्ट केलं. खाली PRA नंबर टाकला. पुन्हा रेगा घातला, कॅपचा कोड टाकला आणि सर्च केलं. सर्च केल्यानंतर मी पाहतो तर काय त्याच्यामध्ये सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट दाखवायला हवा होता, तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरचाच रिझल्ट दाखवत आहे. सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट दाखवत नाही है ना.
मग हे असं अनेक दुसऱ्या बी इतर आपल्या मित्रांनी कमेंट करून बी मला सांगितलं होतं की सर आम्ही रिझल्ट लागला आहे त्याच्यापुढे क्लिक केलं तर रिझल्ट दाखवत नाही, दाखवलं तर काय जुना रिझल्ट दाखवत आहे. फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट दाखवला आहे. आमची एक्झाम तर झाली सेकंड सेमिस्टरची आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट दाखवलेला आहे. दाखवायचं दाखवून फर्स्ट आणि सेकंड दोन्हीही एकाच पेजवर दाखवले तरी चालतं आहे. ठीक आहे, मग तो सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट त्याच्यात दाखवत नाही. मग ही आणि तसेच आता तुम्ही जर 29 तारखेची ही जी 5 जी बघत आहात तुम्ही 28, 29, 30, 31, 32 5 NEP पॅटर्ननुसार तयार झाली 29 जून 2024 रोजी अपलोड झालेली. तर ह्याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर दाखवत नाही. डायरेक्ट काय दाखवले की अभ्यासक्रमाचं नाव दाखवले शिक्षणक्रमाचं. ह्याच्यात फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट आहे का सेकंड सेमिस्टरचा रिझल्ट आहे हे दाखवत नाही, दाखवलं नाही. त्याच्यामुळे मला वाटते ही कोडची जी विद्यार्थी आहेत M49, M50, M58, M59, M60 एवढ्या कोडचे ह्याने थोडंसं थांबायचं आहे. त्यांचे रिझल्ट डेटाबेसमध्ये अपलोड होत आहेत. झाल्यानंतर तुम्हाला दिसतील. तुम्हीही चेक करा. आता माझ्याकडे एका नातेवाईकाचं आहे, मीही चेक करतो आणि पुन्हा जर ते सिस्टीममध्ये अपलोड झाले आणि त्याचे प्रिंटआउट वगैरे निघाले तर मी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगेन की NEP पॅटर्न 2020नुसार 2023 साली जी कोणते कोर्सेस चालू झाले त्यांचे रिझल्ट आलेले आहेत असं मी तुम्हाला सांगेन. तुम्हीसुद्धा चेक करा. ज्यांचं कोणाचा आलेला असेल रिझल्ट मे जून 2024 एक्झामिनेशनचं आलं पाहिजे बरं का. डिसेंबरचं रिझल्ट दाखवून फायदा नाही, ते जुनं रिझल्ट आहे, नवीन रिझल्ट आलं पाहिजे. नवीन रिझल्ट कोणाचा आला असेल तर त्याने मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ही एकच अडचण होती, ती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बी आणखी इतर रिझल्टसोबत चेक करूया. आणि एक जो पॉप्युलर प्रोग्राम आहे आपला G01 म्हणजेच BA नॉर्मल BA, तर BAचा रिझल्ट ह्याच्यामध्ये लागलेला नाही. अनेकाची कमेंट येत आहे की सर BAचा रिझल्ट लागला का, तर BAचा रिझल्ट लागलेला नाही. आणि आता इतर BCOMचा रिझल्ट वगैरे लागलेला असल्यामुळे BAचा रिझल्ट कधीही लागू शकतो. ठीक आहे, उद्या परवा कधीही लागू शकतो, उद्या सकाळी लागू शकतो. त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी काळजी करायचं नाही. 1-2 दिवसात किंवा उद्या रिझल्ट लागून जाईल, त्याचा 10 तारखेपर्यंत लागून जाईलच. आणि ही नवीन कोर्सची जी विद्यार्थी आहे त्यांनी 1-2 दिवस थांबायचं आहे आपल्याला. सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 अलग अलग ऑप्शन येते का पाहूया, नाहीतर मग कोणाचं मार्क मिळाले तर आपण तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगूया. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण तसेच नातेवाईकापर्यंत शेअर करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.